की दोन्ही हात वर करून मुठा आवळून भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम जय श्रीराम हर 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 महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक अधिवेशनाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे लोकनेते महाराष्ट्राचे आपल्या सर्वांच्या हृदयात ज्यांचं स्थान आहे असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करू। व्यासपीठावर उपस्थित माननीय आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, आपले राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेजी, माननीय आपले कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, माननीय पंकजाताई मुंडेजी, माननीय अशोकराव चव्हाणजी, माननीय नारायणराव राणेजी, आपले पूर्व अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, माननीय रावसाहेब दानवेजी, छत्रपती उदयराजेन भोसलेजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, गिरीश महाजनजी, आपले मुंबईचे अध्यक्ष माननीय आशिष शेलारजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, मुरलीधर मोहोळ, रक्षाताई खडसे, प्रवीणजी दरेकर, प्राध्यापक राम शिंदेजी, माननीय राहुल नार्वेकरजी, प्रकाश जावडेकरजी, माननीय हंसराजजी अहिर, या ठिकाणी आपले महामंत्री विक्रांत पाटीलजी, माधवीताई नाईक, रणधीरजी सावरकर, विजयजी चौधरी, आपले प्रदेश महामंत्री राजेश पांडेजी, संजय केनेकरजी, आपल्या या अधिवेशनाचे इथले अध्यक्ष दिलीपराव भालसिंगजी, नितीन दिनकरजी, अभय आगरकरजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मंत्रिमंडळातील सर्व आमचे सहकारी, या ठिकाणी उपस्थित आमचे आमदार खासदार, महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व जिल्हा पदाधिकारी, आपलं मोर्चाचे सर्व पदाधिकारी, तालुक्याचे महामंत्री आणि या अधिवेशनाला उपस्थित असलेले 15,000 प्रतिनिधी बंधू भगिनी, मी आपल्याला या अधिवेशनामध्ये सर्वांचं स्वागत करतो। खरं तर शाही नगरी शिर्डीमध्ये या होत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करताना मला आनंद होतोय। खरं तर हा या अधिवेशनातला कार्यकर्त्याचा महासागर आहे आणि या महासागरामध्ये अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी या अधिवेशनामध्ये 2 दिवसापासून निघाले, काही कालपासून निघाले आणि आज या ठिकाणी प्रचंड संख्येने मी बघतोय या ठिकाणी 15,000च्या वर या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झाले आहे। या ऐतिहासिक अधिवेशनाची तयारी करताना अहिल्यानगरचे पदाधिकारी असतील, उत्तर महाराष्ट्राचे पदाधिकारी असतील, आमच्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी मंडळ असेल, यांनी मागच्या 15 दिवसापासून या महाधिवेशनाची तयारी केली आणि खऱ्या अर्थाने आपल्या या समर्पित कार्यकर्त्यांनी एक उत्कृष्ट आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामधलं सर्वात उत्कृष्ट अधिवेशन म्हणून या ठिकाणी या अधिवेशनामध्ये आपण सर्व सहभागी होता, याचा आनंद मला आहे। मी खऱ्या अर्थाने आपले राधाकृष्ण विखे पाटीलजी, सुजय विखे पाटीलजी या सर्वांनी जे योग्य नियोजन केले, कष्ट केले, यांचेही मी आभार मानतो। कारण जोपर्यंत या ठिकाणी आपले स्थानिक नेते या व्यवस्थेत येत नाही तोपर्यंत अधिवेशन चांगलं होऊ शकत नाही आणि एक उत्कृष्ट व्यवस्था आपल्या सर्वांची केली। त्यामुळं या ठिकाणी विखे पाटील आणि सुजय विखेजींनी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत केलं पाहिजे। खरं तर आपल्याला जो अनुभव आहे भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा आणि निवडणुकीचा, खरं तर या निवडणुकीमध्ये माननीय युगपुरुष विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीमध्ये आपण समोर गेलो
आपले लोकनेते देवेंद्र फडणवीसजींची यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढली. माननीय आपले राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या जगतप्रसाद नड्डाजी यांच्या संघटनाच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे गेलो. माननीय अमित भाईंनी योग्य नियोजन या ठिकाणी निवडणुकीचं केलं. आपल्या सर्व देशातल्या मुख्यमंत्र्यांनी, अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्यातल्या अनेक राज्याच्या प्रवासी कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकीमध्ये आपला प्रवास केला आणि आपण सर्वांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी या निवडणुकीमध्ये योगदान दिलं, खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्हाला नतमस्तक व्हायचं आहे. आपल्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीकडे आहे, म्हणूनच आपण या ठिकाणी या निवडणुकीला यशस्वीपणे समोर गेलो. अनेक सभा झाल्या, अनेक बैठकी झाल्या, त्यात मी जात नाही, आपल्याला सर्व माहिती आहे. पण खरं तर या अधिवेशन कशा करता आहे, जो या ठिकाणी प्रस्ताव मांडला जाणार आहे, आशिष शेलारजी प्रस्ताव मांडणार आहे. ज्या पवित्र भूमीमध्ये महाधिवेशन होत आहे, ती भूमी श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणारी भूमी आहे. आणि म्हणूनच या श्रद्धा सबुरी भाजपाची महाभरारी या संकल्पनेच्या आधारावर हे अधिवेशन होत आहे. आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने या अधिवेशनाचा गाभा काय आहे, तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर जो विश्वास व्यक्त केला आणि जो जनादेश दिला आहे, त्या मायबाप जनतेचे आभार मानण्याकरता हे महाधिवेशन भारतीय जनता पार्टीने आयोजित केलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आशिष शेलारच्या प्रस्तावामध्ये या बाबी येणार आहे. बूथ पर्यंत आपल्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं. आपल्यासारखे असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं, हाडाची काळा केलीत. आणि म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानण्याकरता, आपल्या सर्वांना नतमस्तक होण्याकरता हे अधिवेशन आहे. आणि म्हणून या अधिवेशनाच्या माध्यमातून मी आपले आभार मानतो. खरं तर आजचा दिवस अतिशय मंगल आणि पवित्र दिवस आहे. 12 जानेवारी ही तारीख नसून प्रत्येक भारतीयाच्या मनातला, हृदयातला, धमन्यातला संचारणारा, राष्ट्रचेतनाचा हुंकार देणारा हा दिवस आहे. बंधूंनो, आज राजमाता जिजाऊची जयंती आहे. माँसाहेबाच्या संस्कारामुळे आपण हिंदू आहोत. असंख्य भारतीयाच्या मनातलं आशा स्थान स्वामी विवेकानंदांची या जयंती आहे. मी जिजाऊ माँसाहेबाच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या या स्मृतीला अभिवादन करतो आहे. खरं तर मला अभिमान आहे. माननीय देवेंद्रजी, 12 ऑगस्ट 2022ला मी जेव्हा अमरावतीच्या दौऱ्यावर होतो, महामंत्री म्हणून काम करायला सुरुवात केली होती, तेवढ्या 3:30 12 ऑगस्ट 2022ला माननीय राष्ट्रीय अध्यक्षाचा मला फोन आला आणि सांगितलं की आपल्याला 15 मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला नियुक्त करतो आहे, या राज्याचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला नियुक्त करतो आहे. खरं तर मला 5-10 मिनिट काही सुचलत नाही. महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष, मान्य उत्तमराव पाटील साहेबापासनं स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबापासनं ज्यांनी हा पक्ष या ठिकाणी एवढा मोठा केला, व्यासपीठावरच्या नेतृत्वाने तुम्ही हा एवढा पक्ष मोठा केला. या पक्षाचं अध्यक्षपद आणि हे अध्यक्षपद माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता कसा मी या ठिकाणी या अध्यक्षपदाला न्याय देऊ शकेल. पण मला अभिमान आहे, तुमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला जी मदत केली, जे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची त्या ठिकाणी ऊर्जा दिली, मी तुमचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो. तुमच्यामुळेच या ठिकाणी मी अध्यक्षपदाकरता योग्य काम करू शकलो आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण पुढे जाऊ शकलो. मला आठवतं की कार्यकर्त्यांनी 2-2.5 वर्ष संपूर्ण समर्पण केलं आहे. बूथवरचा कार्यकर्ता असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, तालुक्यातील कार्यकर्ते असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, आपले सुपर वॉरियर असतील, आमच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील, युवा मोर्चा असेल, आमच्या आघाड्या असेल, आमचे प्रकोष्ठ असतील, तालुक्यापासून तर प्रदेशापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड जीवाचं रान केलं आहे. मला आठवतं रात्री 1 वाजता जरी एखादं आंदोलन जर जाहीर केलं तरी दुसऱ्या दिवशी 9 वाजता सकाळी आमच्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी ते आंदोलन पूर्ण यशस्वी केलं. खऱ्या अर्थाने एक मोठी ऊर्जा या महाराष्ट्रात निर्माण केली. मला आठवतं या महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये 85च्या वर आंदोलनं आपण सर्वांनी केली. खरं तर
मला ज्यावेळी वाटलं की माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने या महाराष्ट्राच्या 7 कोटी लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्तिगत लाभाच्या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला मोदीजींनी व्यक्तिगत लाभाच्या योजना दिल्या आहे। माननीय देवेंद्रजींना मी विनंती केली, या महाराष्ट्रामध्ये धन्यवाद मोदीजी असा एक कार्यक्रम झाला पाहिजे। मला अभिमान आहे 35 लक्ष घरी जाऊन कार्यकर्त्यांनी पत्र आणले आणि धन्यवाद मोदी सारा कार्यक्रम आपण यशस्वी केला। मेरी माटी मेरा देश हा जेव्हा कार्यक्रम आपल्याला केंद्राने सांगितला तेव्हा मला अभिमान आहे, त्यामध्ये आपण जोडलं देवेंद्रजी, सेल्फी विथ माटी। आमच्या 35 लक्ष कार्यकर्त्यांनी हातात माटी घेऊन सेल्फी काढली आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये भारतीय जनता पार्टीने केलेल्या कार्यकर्त्याची नोंद झाली, आपल्या सर्व कार्यकर्त्याची नोंद झाली। आपण युवा वॉरियरच्या माध्यमातून प्रत्येक बूथवर युवा मोर्चाच्या शाखा उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला। आपण सुपर वॉरियरच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी, कधी काळी लोकप्रतिनिधी असणारे 100 किमान सुपर वॉरियर या ठिकाणी नोंदवले। 34,400 सुपर वॉरियरची आपण नोंद केली। कधी आपण टिफिन बैठक घेतल्या, कधी आपण घर चलो अभियान केलं, कधी आपण मुक्काम केला आणि कधी तर G20 सारख्या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या मोठ्या संपूर्ण शहरामध्ये उत्कृष्ट कार्यक्रम राबवण्याचं आपण काम केलं। G20 कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्राला गौरवण्यात आलं आणि महाराष्ट्राचं नाव आपल्या केंद्रीय नेतृत्वाने या 35 कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्यक्रम केले म्हणून आपल्या कार्यक्रमाची नोंद झाली। खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा अभिमान आहे। बंधू भगिनींनो, आपण बघितलं जेव्हा प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी अयोध्येमध्ये विराजमान होणार होते त्या दिवशी खरं तर आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये घरोघरी अक्षदा देणे, घरोघरी त्या ठिकाणी अयोध्येकडे जाण्याचे कार्यक्रम, प्रत्येक मंदिरामध्ये दिंडी काढण्याचे कार्यक्रम असतील, प्रत्येक मंदिरामध्ये सुशोभीकरण असेल, हा संपूर्ण महाराष्ट्र भगवामय करण्याचं काम जर कुणी केलं असेल, या ठिकाणी बसलेल्या 15,000च्या वर आमच्या नेत्यांनी केलं, 35 लक्षच्या वर कार्यकर्त्यांनी केलं, याचा मला अभिमान आहे। हे अभ्यास, हे अभूतपूर्व पर्व झालं, हे ध्यास पर्व झालं आणि आपल्या सर्वांच्या परिश्रमामुळं आपल्याला खऱ्या अर्थाने विश्वास होता, आपल्या संघटनेवर विश्वास होता, महायुतीवर विश्वास होता, देवेंद्रजींच्या कर्तृत्व नेतृत्वावर विश्वास होता, मोदीजींनी केलेल्या कार्यावर विश्वास होता। मोदीजीचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, 2014 ते 2019चं सरकार, त्या कार्यावर आपल्याला त्या ठिकाणी विश्वास होता आणि आपण या सर्व विश्वासावर, तुम्ही केलेल्या कार्यावर आपण जेव्हा निवडणुकीला समोर गेलो, लोकसभेच्या निवडणुकीला समोर गेलो, आपण निवडणूक लोकसभेची लढलो, पण ग्रामपंचायत सारखी लढलो, पंचायत सारखी लढलो, पण बंधू भगिनींनो प्रचंड झुंज दिली आहे। तुम्ही सर्वांनी प्रचंड झुंज दिली, पण आपण फसलो। विरोधकाच्या खोटारडेपणामुळे आपल्याला यश मिळालं नाही, पण बंधू भगिनींनो आपण पराभवाने खचलो नाही, थोडे निराश झालो होतो। त्या निराशामध्ये कसं बाहेर निघायचो, कसं बाहेर निघणार आहोत याचा आम्ही देवेंद्रजी, मी, आमच्या वरच्या नेत्यांनी प्रयत्न केला। आम्ही सर्वांनी चर्चा केली, आम्ही पार्लमेंटरी बोर्ड, आमचा कोर ग्रुपच्या बैठकी झाल्या, त्या बैठकीतनं या नैराश्यातून बाहेर निघण्याकरता माननीय देवेंद्रजींनी एक चांगला आमच्या समोर प्लान ठेवला आणि बंधू भगिनींनो या नैराश्यातून ज्या आमच्या चुका झाल्या, अटलजींनी म्हटलं आहे, एक तो हम जीतते हैं या हम सीखते हैं। आम्ही निवडणुकीत पराभव झाला नाही, शिकलो आहे। लोकसभेच्या निवडणुकीतनं जे शिकलो, आम्ही पुढे गेलो आणि बघा या नैराश्यातून बाहेर काढण्याकरता जर कुणी काम केलं असेल तर तुम्ही बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं, तुम्ही बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं। आम्ही जरी काही योजना तयार केल्या असेल, पण तुम्ही जोपर्यंत या नैराश्यातून बाहेर निघाले नसते तर हा महाविजय झाला नसता। मन सांगत होतं शाके रही तो फूल भी आएंगे, आमचं मन सांगायचं शाके रही तो फूल भी आएंगे, पत्ते भी आएंगे, ये दिन अगर बुरे हैं तो अच्छे भी दिन आएंगे, अच्छे भी दिन आएंगे, हा विचार आमच्या मनात होता आणि या भावनेने आपण सर्व पुन्हा कामाला लागलो। आणि मला आठवतं
जुलै महिन्यामध्ये पुण्यामध्ये जे महाधिवेशन झालं, 8,500 पदाधिकारी त्या महाधिवेशनाला होते आणि त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजींनी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा संकनाद केला आणि त्या संकनादातनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मला आठवतं त्या दिवशी माननीय अमित भाईंनी असं म्हटलं होतं, अरे मुंह लटका कर क्या बैठे हो, हम विधानसभा जीतेंगे. हा अमित भाईंनी दिलेला हुंकार होता आणि त्या निर्धारावर आपण सर्वांनी काम सुरू केलं. आणि खरं तर श्रद्धा आणि शबुरीच्या भांडवलावर भाजपाने ही महाभरारी घेतली आहे. ही अभूतपूर्व महाभरारी आहे. 288 विधानसभा मतदारसंघापैकी आपण 149 विधानसभा लढल्या आणि बंधूंनो 132 जागेवर भारतीय जनता पार्टीचे आपले आमदार लोकप्रतिनिधी निवडून आलेत. 288 जागेवर महायुती लढली. 237 जागा 237 जागा भारतीय जनता पार्टी महायुती निवडून आली. आणि खऱ्या अर्थाने हे संख्या सांगण्यापुरतं सांगत नाहीये. हा जो महाविजय मिळाला आहे, हा महाविजय आपल्या कार्यकर्त्याच्या एकीचं बळ आहे, आपल्या वरच्या नेत्याच्या एकीचं बळ आहे आणि म्हणून आपल्याला हा महाविजय मिळाला आहे. आपण सर्वांनी जे ध्येय निश्चित केलं होतं त्यामुळे यश काबीज झाला आहे. मला आठवतं 2019ला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हायचे होते, तो दिवस आठवतो. तो भाजपाचा यश, त्यावेळीचं भाजपाचे यशही मला आठवतं. पण त्यावेळी आपल्यासोबत झालेली बेईमानी, आपल्यासोबत झालेला त्या ठिकाणी आपल्यासोबत जी बेईमानी झाली, आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेला. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला एक एक कार्यकर्ता हळहळत होता. मला आठवतं आपल्यासोबत झालेला विश्वासघात. मला आठवतं आपल्या देवेंद्रजींना चक्रव्यूहात अडकवण्याकरता झालेले प्रयत्न. मला आठवतं अतिशय हीन शब्दात देवेंद्रजीवर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने अपमान केले जात होते, तोही दिवस आपल्याला आठवतं. आपल्याला आठवतं आपलं सरकार आलं पण देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, तोही दिवस आपल्या डोळ्यात अश्रू आणणारा होता. मला आठवतं मग देवेंद्रजींनी चक्रव्यूह भेदण्याचे जे प्रयत्न केले, ते प्रयत्न सारे आपल्याला आठवतात. आणि बंधूंनो, मला आठवतं देवेंद्रजींनी आधुनिक अभिमन्यू म्हणून, देवेंद्रजींनी आधुनिक अभिमन्यू म्हणून, ते आधुनिक अभिमन्यू आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणून एकदा जोरात देवेंद्रजी करतात जोरात टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. बंधूंनो, मी अध्यक्ष झालो त्यावेळी आपण एकच संकल्प केला होता. देवेंद्रजी, जेव्हा अमरावतीची पहिली बैठक होती, मी आई महालक्ष्मी जगदंबेचं अमरावतीत दर्शन केलं. 12 ऑगस्टचा दिवस मी वारंवार सांगतो आहे. त्या दिवशी जेव्हा पहिली बैठक घेतली होती, त्या बैठकीत मी कुणाला विश्वास बसणार नाही असा एक शब्द बोललो होतो. आता आपण नवीन जबाबदारी स्वीकारतो आहे आणि आई महालक्ष्मी जगदंबेच्या साक्षीने आपण त्या ठिकाणी संकल्प करूया की पुढच्या वेळी महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आणि वानखडे स्टेडियमवर पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा देवेंद्रजीचा शपथविधी होईल. तेव्हापासून आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा आली, आपले नेते कार्यकर्ते रणांगणात निघाले. आणि बंधूंनो, फक्त स्टेडियम बदललं, वानखेडेऐवजी आझाद मैदान झालं, पण माननीय देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण विराजमान करण्याचं काम केलं. लाखो करोडो कार्यकर्त्याचे डोळे हे पाण्याने भिजले होते. पण 5 डिसेंबर 2024 आला आणि 5 डिसेंबरला 2024ला 50,000 कार्यकर्त्यांसमोर, या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेसमोर, अंदमान निकोबार पासून जम्मू काश्मीरच्या कार्यकर्त्यांसमोर एक असा नेता पुन्हा एकदा जेव्हा शपथविधीला आले देवेंद्र फडणवीसजी, तेव्हा आपल्या साऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते. तोही दिवस आपण बघितला. बंधूंनो, आपण केलेला संकल्प पूर्ण झाला. खरं तर या ठिकाणी श्रद्धा आणि शबुरीच्या या महामंत्राने आपलं सरकार विराजमान झालं. गेल्या 5 वर्षाचे घटनाक्रम महाभीषण होते. ते असूनही जनतेवर आमचा श्रद्धा होती, अटळ विश्वास होता.
आणि कार्यकर्त्याने सबुरीने प्रत्येक प्रसंगाला आपण समोर जात होतो. देवेंद्रजी, तुम्ही 3 भाषणामध्ये कार्यकर्त्यासमोर म्हटलं होतं, सबुरी ठेवा, सबुरी ठेवा, श्रद्धा ठेवा, आपल्या आमदार खासदारांनी श्रद्धा ठेवा, संघटनेनी श्रद्धा ठेवा. निश्चितपणे तो दिवस येईल की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार, महायुतीचं सरकार येईल. आणि बंधू भगिनींनो, तो दिवस आता आला आहे. खरं तर श्रद्धा सबुरीचं यापेक्षा वेगळं कारण काही असू शकत नाही, यापेक्षा काही वेगळं उदाहरण राहू शकत नाही. आणि म्हणून बघा, लोकसभेमध्ये मी पुन्हा त्या ठिकाणी जात नाही, पण लोकसभेमध्ये महायुतीला 2,48,00,000 मतं मिळाले होते. पण तुम्हीच केलेल्या प्रयत्नाने, तुम्ही साऱ्या लोकांनी केलेल्या मेहनतीने विधानसभा निवडणुकीमध्ये 3,11,00,000 मतं आपल्याला महायुतीला मिळाले. 63,00,000 मताची वाढ झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये 33% मतं मिळाले होते, पण विधानसभा निवडणुकीमध्ये 49% मतं मिळालेत. महायुतीला 49% मतं मिळाली, पण भारतीय जनता पार्टीला 52% मतं मिळाली आहे. मी नेहमीच सांगायचो 51%ची लढाई लढावं लागणार आहे, 51%ची लढाई लढावं लागणार आहे. पण 52%ची लढाई आपण लढली आणि 52% मतं घेऊन एक मोठं यश आपल्याला मिळालं. बंधू भगिनींनो, या ठिकाणी ही सर्व यश कथा मी यासाठी सांगतोय. ही यशाची कथा तुम्ही तयार केलेली आहे, तुमच्यामुळे झालेली आहे, तुम्ही लिहिलेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने माझ्यासारखा छोटा प्रदेशाध्यक्ष मी तुम्हाला का नतमस्तक होतोय. ही महाराष्ट्राच्या यशाची यशोगाथा इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिली जाईल. ही यशोगाथा तुमच्या सर्वांच्या नावाने लिहिली जाईल. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला नतमस्तक होतोय. आता आपलं सरकार आलंय, आपलं यश आहे, आपली जबाबदारी वाढली आहे. खरं तर माननीय विश्वगुरु युगपुरुष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये, लोकनेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये जनतेला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी आपल्याला दिली आहे. खरं तर आता आपली जबाबदारी वाढली आहे. सरकार आणि संघटन एकमेकाला पूरक ठेवून आपल्याला पुन्हा जनतेची कामं करायची आहे. कारण जनतेला देवेंद्र फडणवीसजी सरकारने, कारण देवेंद्रजी जेव्हा अमितभाईच्या हस्ते मॅन्युफॅक्चर दिला होता, तो मॅन्युफॅक्चर, तो जाहीरनामा, तो वचननामा, तो संकल्पनामा आपण जनतेसमोर दिला. तो संकल्पनामा पुढच्या 5 वर्षामध्ये 14 कोटी जनतेच्या विकासाचा होता. आता हा वचननामा माननीय देवेंद्रजी आमचं सरकार पूर्ण करणारच आहे. पण आपली जबाबदारी, तुमची माझी जबाबदारी अधिक आहे. आता तुम्हाला मला देवेंद्रजींनी केलेला प्रत्येक कॅबिनेट मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमची, आमची, सर्वांची आहे. कारण संकल्प पूर्ण करू, आपण विकासही करू, पण घेतलेले निर्णय संघटनेच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचवले नाही तर आपल्याला खऱ्या अर्थाने जनतेचा वचननामा पूर्ण केल्याचं माहिती होणार नाही. आपल्याला आठवत असेल, माननीय देवेंद्रजींनी जेव्हा महायुतीच्या सरकारमध्ये संकल्प केला की मध्य प्रदेशच्या योजनेच्या माध्यमातून जी लाडकी बहीण योजना आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आमचे एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी, देवेंद्रजी या सर्वांनी त्या योजनेला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला आठवतं, आमच्या चित्राताई वाघ बसल्या असतील, आमच्या माधवीताई काय, आमच्या महिला मंडळाच्या महिला भगिनींचं मी आभार मानतो. आमच्या महिला भगिनींचं मी आभार मानतो. देवेंद्रजी, देवा भाऊच्या नावाने ज्या पद्धतीने आमच्या लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला, ज्या पद्धतीने आमच्या 1700 महिलांचे मेळावे आयोजित करून जी आपली लाडकी बहीण योजना होती त्याला घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या संघटनेने केलं. आपण या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिली, त्याला आम्ही संघटनेच्या माध्यमातून घराघरापर्यंत गेलो. आमच्या 75 लक्ष 80 लक्ष महिलांनी आमच्या मेळाव्यामध्ये भाग घेतला. आणि एवढंच नाही, माननीय देवेंद्रजींनी 45 लक्ष शेतकऱ्याचे विजेचे बिल शून्य करून टाकले. पुढचे 5 वर्ष विजेचे बिल येणार नाही हा निर्णय घेतला. हा निर्णय 35 लक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या संघटनेने केलं, आपल्या संघटनेने केलं. पुढच्या काळातही आपल्याला देवेंद्रजीच्या सरकारचे घेतलेले निर्णय समाजापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपली आहे. संघटनेने कराव्याचं, संघटनेने सरकारला मजबूत ठेवायचं असतं, संघटनेने सरकारला मजबूत ठेवायचं असतं आणि सरकारने संघटनेच्या माध्यमातून
समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय द्यायचा असतो. खऱ्या अर्थाने हे दोन्ही काम आपल्याला पुढे करायचे आहे. पुढच्या काळात तन मन धनाने एकीकडे सरकार आपलं आहे, आपल्याला डबल इंजिन सरकार आहे, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, दोघांचं सरकार या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता आहे. पण हे करत असताना आता संघटन पर्वाला समोर जायचं आहे. संघटन पर्वाला समोर जायचं आहे. मी केंद्रीय नेतृत्वासमोर तुमच्या सर्वांच्या वतीने तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही केलेलं आतापर्यंत काम लक्षात घेऊन या महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आपल्याला गठीत करायचा आहे. 20 तारखेच्या आतमध्ये आपल्याला 1.5 कोटी, आता 43 लक्ष नोंदणी झाली आहे. इथनं सर्वांनी गेल्यावर आता 1000चा रेफरल कोड आपल्याला आला आहे. या 1000च्या रेफरल कोड मध्ये आपल्या सर्वांनी 1000 सदस्य नोंदणी करून आपल्याला 20 तारखेला 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुढे न्यायची आहे. बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना पुढे बूथ अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्षाच्या निवडला पुढे जायचं आहे. प्रदेशाध्यक्षापर्यंत सर्व संघटनेचं पुन्हा गठन होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती आपल्याला आहे, संघटन पर्वामध्ये आपल्या सर्व 15,000 प्रतिनिधी, 35 लाख कार्यकर्त्यांनी या संघटन पर्वामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घर घर चलो अभियान करायचं आहे. आपण काल घर घर चलो अभियान केलं. 14 तारखेला पुन्हा एकदा आपल्याला घर घर चलो अभियान करून आपल्याला प्रत्येक बूथवर पहिल्या 14 तारखेला 100 बूथ, एका विधानसभेतले पहिल्या 14 तारखेला 100 बूथ, 17 तारखेला पुन्हा दुसरे 100 बूथ आणि 20 तारखेला पुन्हा 100 बूथ. आपल्याला घर घर चलो अभियान करून आपल्याला 1.5 कोटी सदस्य संख्येचा रेकॉर्ड आपल्याला तोडायचा आहे. बंधू भगिनींनो, याकरता तुम्ही सर्वांची, मला आमच्या पक्षाला, आपल्याला सर्वांना मदत पाहिजे. मी तुम्हाला मदत या पक्षाच्या संघटनेच्या कार्याकरता पुढचे 8 दिवस मागतोय. तुम्ही देणार आहे का? कोण कोण देणार? हात वर करा जरा. सर्वांनी 1000 मेंबरशिप कराल? पक्का वादा? आपण शाही मंदिरात बसलोय, पक्का वादा? बंधू भगिनींनो, मी तुमच्याकरता, तुम्ही एकदा जोरात टाळ्या वाजून स्वागत करा. तुमच्याकरता तुम्ही स्वागत करा. बंधूंनो, पुढच्या काळामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायता, ग्रामपंचायतच्या निवडणुका आहे. आता आपल्याला या निवडणुकीमध्ये महायुतीची तयारी करायचीच आहे, पण भारतीय जनता पार्टीची सुद्धा तयारी करायची आहे. या सर्व निवडणुकीमध्ये आपल्याला इथनच संकल्प करून जायचा, इथनच त्या ठिकाणी खुणगाड बांधून जायची आहे. आणि बंधूंनो, मी तुम्हाला दाव्याने सांगतो, 2024 हे नेत्यांचं वर्ष होतं, 2024 हे आमदार खासदाराच्या निवडणुकीचं वर्ष होतं, पण 2025 हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीचं वर्ष आहे. 2025 हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीचं वर्ष आहे. बंधूंनो, कार्यकर्त्यांनी नेत्यांना सत्तेवर बसवलं, आम्हा लोकांना सत्तेवर बसवलं. आता आम्ही सर्व लोक तुम्हा सर्वांना सत्तेमध्ये आणण्याकरता काम करणार आहोत. आम्ही सर्व लोक तुम्हाला सत्तेमध्ये आणण्याकरता काम करणार आहोत. आणि बंधूंनो, या ठिकाणी आमच्या या सर्व संकल्पाला आपल्याला साथ द्यायची आहे. येणाऱ्या काळात सर्व जिल्हा परिषदा, सर्व पंचायत समित्या आपल्याला जिंकायच्या आहेत. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना निवडणुकीला समोर जात आहे. 13,000 कार्यकर्ते निवडणुकीला समोर जाणार आहेत. 27,000 ग्रामपंचायतच्या निवडणुका आहे. 40,000 पदाधिकारी सरपंचापासून तर जिल्हा परिषद पर्यंत या ठिकाणी पदावर येणार आहे. आणि म्हणून एकीकडे संघटन पुढे न्यायचं आहे, दुसरीकडे जनप्रतिनिधी आपल्याला निवडायचे आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला समोर जात आहे, आणि चौथीकडे माननीय मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. मोदीजींच्या विकसित भारताला आणि महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राला, या वैभवशाली महाराष्ट्राला पुढे घडवूया. खरं तर मी 2 कविता म्हणून संपवणार आहे. बदल जाओ वक्त के साथ, बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो, हर हाल में चलना सीखो. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी या अधिवेशनातनं एक खुणगाठ बांधून जायची आहे. देवेंद्रजी, एक छोटीशी कविता आहे, ती कविता बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. म्हणून
जरा सांगा, तुम्ही म्हणायची ना कविता एक देवेंद्रजी करता समर्पित आहे. महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ, महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ, भाजपाची कायम साथ देऊ, शेतकऱ्याच्या ओठी हास्य फुलवू, तरुणाच्या स्वप्नाला पंख लावू, विकासाचा दीप तेवत ठेवू, महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ, भाजपची कायम साथ देऊ. शहराची गती, गावाचा प्रकाश, प्रगतीशील महाराष्ट्राचा ज्यांचा ध्यास, सर्वांना न्याय हा ज्यांचा प्रवास, स्वाभिमानाने संघटन वाढवू, महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ, भाजपाची कायम साथ देऊ, भाजपाची कायम साथ देऊ. युवकाचा रोजगार, शिक्षणाचं धोरण, महिलाच्या सुरक्षेचं बांधू तोरण, सर्वसामान्यांना सदैव सोबत घेऊ, महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ, भाजपाची कायम साथ देऊ. सक्षम नेतृत्वात महाराष्ट्र उभा राहील, कार्यकर्त्याचे स्वप्न साकार होईल, केंद्रीय नेतृत्वही आधार देईल, सर्वांना घेऊन पुढे चालत राहू, महाराष्ट्राचा विश्वास, महाराष्ट्राचा विश्वास आणि भाजपाची कायम साथ, भाजपाची कायम साथ. शेतमालाला मिळेल योग्य भाव, शेतमालाला मिळेल योग्य भाव, सौर ऊर्जेलाही मिळतो वाव, संपलाय आता विजेचा लपंडाव, दिवसा वीज देऊन प्रकाश देऊ, महाराष्ट्राचा विश्वास, महाराष्ट्राचा विश्वास, भाजपाला कायम. उद्योजकांना मिळतोय पर्याय सक्षम, परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम, देवेंद्रजीच्या नेतृत्वात भाजप नंबर 1. नव्या क्रांतीला, अर्थक्रांतीला उभारी देऊ आणि महाराष्ट्राचा विश्वास, भाजपाची कायम साथ देऊ. आरोग्य सेवेला मिळेल आधार, रुग्णालयातील सुविधा अपार, सामान्याला मिळतील दर्जेदार उपचार, घराघरात आरोग्याचा दीप पेटवू, महाराष्ट्राचा विश्वास, महाराष्ट्राचा विश्वास, भाजपची कायम साथ. सेवा समर्पणाने कर्तृत्व, सेवा समर्पणाने कर्तृत्व, रसाळ वाणी धारदार वक्तृत्व, देवेंद्रजी आहे सक्षम नेतृत्व, राज्याचा कारभार पारदर्शक ठेवू, महाराष्ट्राचा विश्वास, महाराष्ट्राचा विश्वास, भाजपची कायम साथ देऊ, भाजपची कायम साथ देऊ. देवेंद्रजीच्या नेतृत्वात विजयाची गाथा, देवेंद्रजीच्या नेतृत्वात विजयाची गाथा, भाजपाच्या कार्याचा विस्तार कथा, भाजपाच्या कार्याचा विस्तार करू, सर्वसामान्य माणसाकरता वापरू सत्ता, सर्वसामान्य माणसाकरता वापरू सत्ता, कार्यकर्त्याच्या मेहनतीला आधार देऊ, कार्यकर्त्याच्या मेहनतीला आधार देऊ, महाराष्ट्राचा विश्वास, महाराष्ट्राचा विश्वास, भारत माता की. मला असं वाटतं की माननीय देवाभाऊंसाठी याच्यापेक्षा अधिक समर्पक शब्दांमध्ये त्यांचं वर्णन होऊ शकणार नाही. माननीय अध्यक्षांसाठी आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत. इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी देवाभाऊंचं वर्णन केलेलं आहे. अध्यक्षांनी आपल्या सगळ्यांचे आभार मानलेले आहेत, पण मला असं वाटतं की आम्हा कार्यकर्त्यांना देखील तुमच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली ही आमच्यासाठी एक खूप चांगली